गेल्या काही दिवसांपासून सकाळी कडक ऊन आणि रात्री गारठा असं वातावरण अनुभवायला येते। यातच सलग दुसऱ्या दिवशी आज सकाळी सांगलीत दाट धुक्याची चादर पसरली होती। सकाळी 9 वाजेपर्यंत शहरावर दाट धुके पसरलं होतं। गुलाबी थंडी आणि दाट धुके असं वातावरण सांगलीकरांनी अनुभवलंय। धुक्यामुळे आज सूर्यदर्शन उशिरा घडलंय। सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील उपनगरांमध्ये धुकं पसरलं होतं, त्यामुळे वाहन चालकांना गाडीच्या लाईट लावून प्रवास करावा लागत होता। वाहतूक संथ गतीने सुरू होती। सांगलीतील तापमान सरासरी 12 ते 15 अंश सेल्सिअस होतं। सांगलीमध्ये आज पारा घसरल्याने पहाटेपासूनच सांगली आणि आजूबाजूच्या परिसरात धुक्याची चादर पाहायला मिळाली। थंडीचा कडाका वाढल्याने आणि पारा घसरल्याने आज सांगलीकरांनी धुक्याचा सुखद आनंद घेतला। गुलाबी थंडीमध्ये गर्द दाट धुक्यातून मार्ग काढताना जाणारी वाहनं आणि यामुळे सांगलीतील वातावरण हे बदलून गेलं होतं। सांगलीतील अनेक मुख्य मार्गावर धुके पाहायला मिळाले। या वातावरणात सकाळी नियमित फिरायला जाणारे तसेच वाहनधारकांना दाट धुक्यातून कसरत करावी लागली। सांगलीकरांनी या धुक्याचा मनसोक्त आनंद लुटत या गुलाबी थंडीमध्ये धुक्याचा आस्वाद घेतलाय। मागील काही महिन्यांपासून हवामानाच्या लहरीपणाचा सामना नागरिकांना करावा लागतोय।